पांढुर्लीत आषाढी एकादशीची पालखी, जनता विद्यालयातर्फे आयोजन, टाळ मृदंगाच्या निनादात अभंग भजन। सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली येथील म.वि.प्र. संस्थेच्या जनता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी टाळ मृदंगाच्या निनादात मुखी हरिनामाच्या गजरात आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली। या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले। मुख्याध्यापक पी.आर. फटांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थी, शिक्षक, शालेय समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ दिंडीत सहभागी झाले होते। सुरुवातीला शाळेच्या आवारात सरपंच पंढरीनाथ ढोकणे, शालेय समिती अध्यक्ष विष्णुभाऊ ढोकणे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोपटराव वाजे, अभिनव बाल विकास मंदिर समितीचे अध्यक्ष नितीन पांगरकर, उच्च माध्यमिक विद्यालयाचे भाऊसाहेब वाजे, ज्येष्ठ पत्रकार वाल्मिक शिरसाट, दशरथ शेलार आदींनी पालखीचे पूजन केले। सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापक फटांगळे यांनी स्वागत केले। डी.जी. हगवणे यांनी वारीचा इतिहास व महत्त्व समजावून सांगितले। पालखी पूजनानंतर टाळ मृदंगाच्या निनादात गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली। गावातील हनुमान मंदिराच्या आवारात रिंगण सोहळा झाला। आर.पी. गायखे यांनी विद्यार्थ्यांसमवेत अभंगांचे सादरीकरण केले। शिक्षक पी.पी. पारदे यांच्या नेतृत्वाखाली लेझिम पथकाने संचलन केले। विद्यालयातील शिक्षिका ए.जी. अहिरे, आर.पी. जाधव, एस.वाय. निकवाडे, के.जी. वागसकर, वाय.के. करवंदे, बी.पी. गडाख यांनी फुगड्या खेळून परिसर चैतन्यमय केला। सदर दिंडीत वृक्ष संवर्धन, साक्षरतेचे महत्त्व व पर्यावरण संगोपनाचे विविध बॅनर व घोषणांच्या सहाय्याने संदेश देण्यात आला। विद्यालय परिसरात भाग्यश्री हगवणे, वेदिका मुंडे, अक्षदा वाजे, वेदिका गीते, दिव्या वाजे, विद्या कातकाडे, परी अहिरे, रेणुका चौगुले, दिव्या उघाडे, पूर्वी तुपे, अनुष्का वाजे, स्नेहल वीर या विद्यार्थ्यांनी अभंग, गवळण, भक्तिगीत व भावगीत सादर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.पी. पवार यांनी तर आभार प्रदर्शन पी.व्ही. पान पाटील यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक पी.आर. निकम, बी.एल. जाधव, एस.बी. गवडी, एन.आर. बच्छाव, एम.आर. वसईकर, ए.जी. खंडागळे यांनी सहकार्य केले। सदर कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते। नाशिक स्टार न्यूजसाठी वाल्मिक शिरसाट।